गेम झाला. आता गेमबद्दल काय बोलणार, पण तरीही काही प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत. मी गेल्या वेळेस राखीचा इंटरव्ह्यू केलेला, तेव्हा राखी असं बोलले, की "दीपाली खूप इन्सिक्युअर आहे राकेशला घेऊन." मैत्रीमध्ये आपण काही ठिकाणी इन्सिक्युअर असतो, की आपला मित्र दुसऱ्याचा मित्र नाही झाला पाहिजे आणि ते घर असं आहे, की जिथे मोजके लोकं आहेत. जर एखादा व्यक्ती माझा मित्र आहे, तर मी इन्सिक्युअर होणार. या गोष्टीवर तुमचं काय मत आहे, की खरंच इन्सिक्युरिटी होती राकेशला घेऊन? मी तुला सांगते काय होतं, की नो डाउट माझी आणि राकेशची खूप छान मैत्री म्हणजे खूप सुंदर. घरात आल्या-आल्या जर कोणाबरोबर माझी मैत्री झाली असेल, तर राकेश बरोबर झाली होती. कारण तो एकदम जेंटलमॅन आहे. तो म्हणजे तिकडे कोणी ऐकणारं कोणी होतं, तर तो राकेश होता. सो एक बॉन्ड छान झाला होता. जेव्हा मी काटा फॉर्म केला, तेव्हा माझ्यामध्ये राकेश म्हणजे राकेश माझ्याबरोबर आधीच होता. मी तन्वीला इन केलं. तन्वीबरोबर प्रभू आला. सो आम्ही चौघांनी मिळून एक काटा फॉर्म केला. तो काटा झाल्यानंतर राखी अचानक आली आणि राखीने काय केलं, की तिने राकेशला टार्गेट केलं, की काय करून राकेशला वेगळं करावं. म्हणजे राकेशबरोबर ती एक वेगळं अँगल सुरू करेल आणि ती राकेशला घेऊन पुढे जाईल आणि ते मला नको होतं. मला काटा तुटणं हे मला नको होतं, की किती झालं तरी काटा शेवटपर्यंत घेऊन जायचं होता आणि त्यासाठी मी राखीला कधी इन होऊ दिलं नाही. पहिल्या आठवड्यात मी राखीला इन केलं होतं. राखीला ठेवलं पण होतं छान आम्ही. म्हणजे आल्या-आल्या जर तिला कोणी गळाभेट घेतली असेल ना, तर ती मी होती. तिने एक्सेप्ट केलं. आम्ही एक आठवडा आमच्याबरोबर होतो, पण एकत्र जेवण बनवलं तिच्याबरोबर. सगळं मजा-मस्ती सगळं केलं. पण पहिल्याच आठवड्यात तिने आम्हाला नॉमिनेट केलं आणि मग मी राकेशला म्हटलं, "हे बघ बाबा, हे काय बरोबर नाही." हे नाही बरोबर आहे. इकडे राहते, इथे खाते, इथे सगळ्यांबरोबर बसते, उठते आणि तिकडे जाऊन आम्हाला नॉमिनेट करते म्हटलं. म्हटलं हा काय गेम आहे तिचा? म्हटलं हे नाही चालायचं. ती आपल्याला नाही चालायची म्हटलं. तुझं काय ते तू बोलून घे. तुझं काय असेल, तुला वाटत असेल तिच्याबद्दल तर ते क्लिअर कर. नसेल तर काट्यामध्ये डिस्टर्बन्स यायला नको आणि त्यासाठी मी तिला इन केलं नाही. अदरवाईज त्या जर राकेशच्या मनात राखी असली असती ना, तर डेफिनेटली मी त्याला गो अहेड केलं असेल. पण राकेशच्या मनात राखी फक्त फ्रेंडच होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं. सो त्यामुळे तिला काय वाटत होतं, की मी मध्ये येते, मी मध्ये येते. मी मध्ये एकाच गोष्टीसाठी येत होते, की मला काटा नव्हता तोडायचा. काटा तुटला, तर आमचं सगळंच तुटलं. म्हणजे मग आम्ही पुढे नाही जाऊ शकणार. सो जे काही होतं आमचं काट्याच्या ग्रुपमधलं, तर ते मला घेऊन जायचं होतं. म्हणून मी राखीला थोडं दूर करत होती. अदरवाईज राखीला इन्सिक्युअर घ्यायची गरजच नाही आणि आताही मला असं वाटतं कदाचित त्या दोघांचं बोलणं झालं असेल. अजून मला माहीत नाही, पण आता या 2 दिवसात मीही बोलून विचारेन, की काय राखी बोललास की नाही राखीबरोबर?